नमस्कार मित्रांनो, आपण 5वीच्या भूगोलमधला 10वा पाठ बघत आहोत. भारत नद्या. नद्यांवर खूप सारे प्रश्न विचारले आहे, म्हणून खूप महत्त्वाचा बनतो हा पाठ. चला तर मग सुरुवात करूया. मानवी जीवनात नद्यांना विशेष महत्त्व आहे. नदीच्या पाण्याचा वापर शेती, उद्योगधंदे, जलवाहतूक, विद्युत निर्मितीसाठी व दैनंदिन वापरासाठी केला जातो. कोणत्याही प्रदेशातील नद्यांचे प्रवाह मार्ग, तेथील प्राकृतिक रचना, खडकांची रचना, उताराचे स्वरूप यावर अवलंबून असतात. या पाठात आपण भारतातील काही प्रमुख नद्यांची माहिती मिळवू. भारतातील नद्यांची हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या व भारतीय पठारावरील नद्या असे 2 गट करता येते. बघा, इथे भारताचा नकाशा दिला आहे. या नकाशामध्ये नद्या दिल्या आहे. ही सिंधू नदी प्रणाली आहे. बघा, या ठिकाणी राकस सरोवर आहे, मान सरोवर आहे. या ठिकाणावरून ही नदी जात आहे. ब्रह्मपुत्रा नदी समोर बघूया. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या बघूया. उत्तर भारतातील प्रमुख नद्या हिमालयात उगम पावतात. पावसाळ्याशिवाय उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे या नद्यांना उन्हाळ्यातही पाणी पुरवठा होतो. बघा, उन्हाळ्यातही पाणी पुरवठा का होतो? कारण उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे. त्यामुळे नद्यांना वर्षभर पाणी असते. पर्वतीय भागात तीव्र उतारामुळे नद्यांचा वेग जास्त असतो. बघा, पर्वतीय भागात तीव्र उतारामुळे नद्यांचा वेग जास्त असतो. त्यामुळे खडकांची मोठ्या प्रमाणावर झीज होते. यातून निर्माण झालेला गाळ नद्यांच्या प्रवाहाबरोबर वाहत येतो. मैदानी प्रदेशात आल्यावर या नद्यांचा वेग मंदावतो. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे नदीकाठच्या प्रदेशात संचयन होतो. गंगा नदीबद्दल बघूया. गंगा ही भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. गंगा ही भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. गंगा नदीचे खोरे हे भारतातील सर्वात मोठे खोरे आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो. बघा, महत्त्वाचं आहे. गंगा नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. गंगेस हिमालयातून उगम पावणाऱ्या व दक्षिणेकडून भारतीय पठारावर उगम पावणाऱ्या अनेक उपनद्या मिळतात. यमुना हिमालयात यमुनोत्री येथे. बघा, यमुना ही गंगेची प्रमुख उपनदी आहे. यमुना नदीचा उगम हिमालयात यमुनोत्री येथे होतो. गंगावतीच्या उपनद्यांनी सुपीक मैदानी प्रदेश तयार केलेला आहे. त्याच्या पूर्व भागात गंगेच्या अनेक वितरिका तयार झालेल्या आहेत. हुगळी ही गंगेची पहिली व प्रमुख वितरिका असून ती दक्षिणेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला. हुगळी ही गंगेची पहिली व प्रमुख वितरिका आहे. हे महत्त्वाचं आहे. छोटा नागपूर पठारावरील दामोदर ही महत्त्वाची नदी आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. छोटा नागपूर पठारावरील दामोदर नदी, ही नदी हुगळीस मिळते. गंगा नदीने आपल्या मुखाशी विस्तृत त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे. या त्रिभुज प्रदेशात सुंदरबन म्हणतात. हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, त्रिभुज प्रदेशात सुंदरबन म्हणतात. आणि कोणती नदी? गंगा नदी. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ब्रह्मपुत्रा नदी बघूया. ब्रह्मपुत्रा नदीचे उगमस्थान भारताबाहेर तिबेटमध्ये मान सरोवराजवळ आहे. आपण आत्ताच आकृतीमध्ये बघितलं होतं. सुरुवातीस ती पूर्वेकडे वाहते. दक्षिणेकडे वळून ती दिहांग नावाने अरुणाचल प्रदेशात वाहते. बघा, हे नाव महत्त्वाचं आहे. दक्षिणेकडून वळून ती दिहांग नावाने अरुणाचल प्रदेशात वाहते. आसाम राज्यातून वाहताना तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात. बघा, आसाम राज्यात काय म्हणतात? ब्रह्मपुत्रा. ती पुढे बांगलादेशात प्रवेश करते व गंगेस मिळते. ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह मार्ग जास्त लांबीचा असला तरी भारतातील त्याची लांबी कमी आहे. हे सुद्धा तुम्हाला माहिती हवं. ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह मार्ग जास्त लांबीचा असला तरी भारतातील त्याची लांबी कमी आहे. या नदीच्या पात्रात आसाम राज्यामध्ये अनेक बेटे तयार झालेली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, या नदीच्या पात्रात आसाम राज्यामध्ये अनेक बेटे तयार झालेली आहे. यापैकी माजुली हे बेट नदीपात्रातील जगातील सर्वात मोठे बेट आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, यापैकी माजुली हे बेट नदीपात्रातील जगातील सर्वात मोठे बेट आहे. सुबनसिरी, मानस व तीस्ता या ब्रह्मपुत्रेच्या मुख्य उपनद्या आहे. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. सुबनसिरी, मानस, तीस्ता या ब्रह्मपुत्रेच्या मुख्य उपनद्या आहे. वारंवार येणाऱ्या महापुरांसाठी ही नदी प्रसिद्ध आहे. हे सुद्धा माहिती हवं तुम्हाला. समोर बघूया. सिंधू नदी. सिंधू नदीचा उगम तिबेटमध्ये मान सरोवराजवळ झाला. बघा, आत्ता आपण ब्रह्मपुत्रा नदी बघितली. ब्रह्मपुत्राचा उगमसुद्धा तिबेटमध्ये मान सरोवराजवळ झाला होता आणि सिंधू नदीचा उगमसुद्धा मान सरोवरामध्येच झाला आहे. बघा, ती जम्मू व काश्मीर राज्यातून वाहते.
पुढे ती पाकिस्तानमध्ये वाहत जाते व अरबी समुद्रास मिळते. भारतात सिंधू नदीचे प्रवाहाची लांबी कमी आहे. शोक व गिलगिट या सिंधू नदीच्या उत्तर काश्मीरमधील उपनद्या आहे. हे तुम्हाला माहिती हवं. शोक व गिलगिट या सिंधू नदीच्या उत्तर काश्मीरमधील उपनद्या आहे. झेलम, चिनाब या सतलजच्या उपनद्या काश्मीरच्या दक्षिण भागातून वाहते. रावी, बियास, सतलज या हिमाचल प्रदेश व पंजाब राज्यातील प्रमुख नद्या आहे. रावी, बियास व सतलज या हिमाचल प्रदेश या पंजाब राज्यातील प्रमुख नद्या आहे. सतलज नदी व तिच्या उपनद्या पुढे पाकिस्तानात वाहत जातात. पुढे त्या एकत्रितपणे सिंधू नदीस मिळतात. या नद्यांनी विस्तृत मैदानी प्रदेश तयार केलेला आहे. भारतीय पठारावरील नद्या बघूया. भारतीय पठारावरील नद्या पश्चिम घाट, विंध्य, सातपुडा, अरवली या पर्वतामध्ये उगम पावतात. पठारावरील प्रमुख नद्या पूर्व वाहिनी आहे. मात्र काही नद्या पश्चिमेस अरबी समुद्रात मिळतात. नर्मदा नदी बघूया. नर्मदा नदी अमरकंटक येथे उगम पावते. बघा, उगम महत्त्वाचा आहे, जोड्या लावामध्ये विचारले जाते. नर्मदा ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. महत्त्वाची आहे. नर्मदा ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. ही नदी विंध्य व सातपुडा पर्वताच्या दरम्यान असलेल्या खचदरीतून वाहते. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मल्टीलायनर क्वेश्चनमध्ये दिले जाते, विचारले आहे प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये. ही नदी विंध्य व सातपुडा पर्वताच्या दरम्यान असलेल्या खचदरीतून वाहते. नर्मदा नदी छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात राज्यातून वाहते व अरबी समुद्रास मिळते. नर्मदा नदीवर जबलपूरजवळ धुवाधार धबधबा आहे. त्यानंतर ती भेड़ाघाट या संगमवरी खडकाच्या घडईतून वाहते. तापी नदी बघूया. तापी ही देखील पश्चिम वाहिनी नदी आहे. ती सातपुडा पर्वतात मुलताईजवळ उगम पावते. बघा, हे महत्त्वाचं आहे उगम. ती मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. पूर्णा ही तापीची प्रमुख उपनदी आहे. हे महत्त्वाचं आहे. या नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर गाळाचे संचयन झालेले आहे. भारतीय पठारावरून दक्षिणेकडे वाहत जाणाऱ्या साबरमती, मही व लुनी या प्रमुख नद्या आहेत. यापैकी साबरमती, मही या नद्या खंभातच्या आखातास मिळतात, तर लुनी नदी कच्छच्या रणास मिळते. हे महत्त्वाचं आहे. महानदी बघूया. या नदीचा उगम छत्तीसगड राज्यातील बस्तर डोंगर रांगांमध्ये होतो. हे महत्त्वाचं आहे. ही नदी प्रथम उत्तर व नंतर पूर्व दिशेने उडीसा राज्यातून वाहत जाते आणि बंगालच्या उपसागरास मिळते. महानदीने किनारी प्रदेशात मोठा त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे. गोदावरी नदी बघूया. गोदावरी ही भारतीय पठारावरील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. हे महत्त्वाचं लक्षात घ्या. गोदावरी ही भारतीय पठारावरील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. विस्ताराच्या दृष्टीने गंगा नदीच्या खोऱ्यानंतर गोदावरी नदीच्या खोऱ्याचा क्रमांक लागतो. बघा, विस्ताराच्या दृष्टीने गंगा नदीच्या खोऱ्यानंतर गोदावरी नदीच्या खोऱ्याचा क्रमांक लागतो. सह्याद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीचा उगम होतो. हे उगम महत्त्वाचं आहे. सह्याद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो. ही नदी महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते व ते पुढे बंगालच्या उपसागरास मिळते. मांजरा, प्राणहिता, इंद्रावती इत्यादी गोदावरीच्या उपनद्या आहे. हे महत्त्वाचं आहे. कृष्णा नदी बघूया. कृष्णा नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर येथे होते. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. भीमा व तुंगभद्रा या कृष्णेच्या प्रमुख उपनद्या आहे. कावेरी बघूया. कावेरी ही दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे. हे महत्त्वाचं आहे. कावेरी ही दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे. कर्नाटक राज्यात ब्रह्मगिरीच्या डोंगरात कावेरी नदीचा उगम होतो. कर्नाटक राज्यात ब्रह्मगिरीच्या डोंगरात कावेरी नदीचा उगम होतो. कावेरी नदी कर्नाटक व तमिळनाडू राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. भवानी, अमरावती या कावेरीच्या प्रमुख उपनद्या आहे. हे विचारलं होतं म्हणून महत्त्वाचं आहे. पश्चिम किनाऱ्यावरील नद्या बघूया. पश्चिम किनाऱ्यावरील नद्यांमध्ये उल्हास, सावित्री, वाशिष्ठी, तेरेखोल, मांडवी, पेरियार या प्रमुख नद्या आहे. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये विचारलं आहे म्हणून महत्त्वाचं आहे. पश्चिम किनाऱ्यावरील नद्यांमध्ये उल्हास, सावित्री, वाशिष्ठी, तेरेखोल, मांडवी, पेरियार या प्रमुख नद्या आहे. या पश्चिम घाटामध्ये उगम पावून अरबी समुद्रास मिळते. या सर्व नद्या शीघ्रवाहिनी व कमी लांबीच्या आहे. बघा, या सर्व नद्या कमी
शीघ्रवाहिनी व कमी लांबीच्या आहे. नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झालेल्या आहे. नद्यांचे प्रदूषण बघूया. उद्योगधंदे व नागरी वाहतुकीस नागरी वसाहतीतून अनेक प्रकारचे टाकाऊ पदार्थ नदीच्या पात्रात सोडले जातात. त्यामुळे जीवसृष्टीत हानिकारक असलेले पदार्थ नदीच्या पात्रात मिसळतात. यामुळे नदीचे पाणी दूषित होते. पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे अनेक प्रकारचे रोग पसरतात. पाण्यातील जीवसृष्टी धोक्यात येते. पर्यायाने आपण आपल्या जलसंपत्तीचा विनाश करत असतो. नदीच्या पाण्याचे प्रदूषण होणार नाही याची काळजी आपणच घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. बघा, माजुली हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे? ब्रह्मपुत्रा. आणि कोसी व गंडक या नदीचं वैशिष्ट्य काय आहे? प्रवाह बदलण्यासाठी. भारतीय पठारावरील ही सर्वात लांब नदी आहे. कोणती भारतीय पठारावरील सर्वात लांब नदी आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या. धुवाधार धबधबा या नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे? भीमा व तुंगभद्रा या नदीच्या उपनद्या आहे. कोणत्या नदीच्या उपनद्या? कृष्णा. बघा प्रश्न, भारतातील नद्याचे वर्गीकरण कोणत्या 2 गटात केले जाते? नद्यांचे पाणी दूषित कशामुळे होते? पश्चिम किनाऱ्यावरील नद्यांची वैशिष्ट्ये. या ठिकाणी आपला हा पाठ संपत. हा पाठ बघत आहोत. भारत हवामान. हवामानावर खूप प्रश्न विचारले जाते, म्हणून हा पाठ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. एखाद्या प्रदेशाचा विकास हा बऱ्याच अंशी त्या प्रदेशातील हवामानावर अवलंबून असतो. अनुकूल हवामान असलेल्या प्रदेशाचा विकास होतो, तर प्रतिकूल हवामानाचे प्रदेश अविकसित राहतात. भारताचा मोठा अक्षवृत्तीय विस्तार, उत्तरेकडील हिमालय पर्वत आणि दक्षिणेकडचा विशाल सागरी भाग यांचा भारतीय हवामानावर खूप परिणाम होतो. बघा, हा प्रश्न विचारला आहे, भारतीय हवामानावर कशाचा परिणाम होतो? तर बघा, भारताचा मोठा अक्षवृत्तीय विस्तार, उत्तरेकडील हिमालय पर्वत, दक्षिणेकडचा विशाल सागरी भाग यांचा भारतीय हवामानावर खूप परिणाम होतो. मान्सूनची निर्मिती बघूया. मान्सूनचा अर्थ ऋतूनुसार बदलणारे वारे असा होतो. उन्हाळ्यात भारताच्या उत्तर व वायव्य भागात भूभागावर तापमान जास्त असते, त्यामुळे वायुदाब कमी असतो. तर दक्षिणेकडील महासागरावर तापमान कमी असते, त्यामुळे वायुदाब जास्त असतो. या महासागरावरील जास्त वायुदाबाच्या प्रदेशाकडून भूभागावरील कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहतात. त्यांची दिशा नैऋत्यकडून ईशान्येकडे असते. यास नैऋत्य मान्सून वारे म्हणतात. बघा, दिशा काय असतात? नैऋत्यकडून ईशान्येकडे असतात. यास नैऋत्य मान्सून वारे म्हणतात. या उलट हिवाळ्यात भारताच्या भूभागावर तापमान कमी असते, त्यामुळे वायुदाब जास्त असतो. तर दक्षिणेकडील महासागरावर तापमान जास्त असते, त्यामुळे तेथे वायुदाब कमी असतो. म्हणून भूभागावरील जास्त वायुदाबाच्या प्रदेशाकडून महासागरावरील कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहतात. त्यांची दिशा ईशान्येकडून नैऋत्येकडे असते. यास ईशान्य मान्सून वारे म्हणतात. ऋतू बघूया. ऋतूच्या निर्मितीमध्ये तापमान आणि पर्जन्य हे 2 घटक महत्त्वपूर्ण असतात. भारताच्या हवामानाच्या वैशिष्ट्यांमुळे भारतात उन्हाळा, पावसाळा, परतीच्या मान्सूनचा काळ, हिवाळा हे ऋतू आहेत. आपण उन्हाळा हा ऋतू बघूया. उन्हाळा फेब्रुवारीच्या मध्यापासून ते जूनच्या मध्यापर्यंत भारतात उन्हाळा हा ऋतू असतो. या काळात हवामान उष्ण व कोरडे असते. मार्चपासून जूनपर्यंत दक्षिणेकडून उत्तरेकडे तापमान वाढत जाते. मार्च महिन्यात दक्षिण भारतात तर जूनमध्ये उत्तर व वायव्य भारतात तापमान जास्त असते. उत्तर भारतात दिवसा उष्ण व कोरडे वारे वाहतात, त्यांना लू म्हणतात. बघा, हे विचारलं आहे म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. लू म्हणजे काय? उत्तर भारतात दिवसा उष्ण व कोरडे वारे वाहतात, त्यांना लू म्हणतात. या वाऱ्यांमुळे तापमान अचानक वाढते, हे सुद्धा माहिती पाहिजे. लू वाऱ्यांमुळे अचानक तापमान वाढते. या ऋतूत पश्चिम बंगाल, झारखंड राज्यामध्ये पाऊस पडतो. बघा, या ऋतूत म्हणजे काय? या ऋतूत म्हणजे उन्हाळ्या ह्या ऋतूत पश्चिम बंगाल, झारखंड राज्यामध्ये पाऊस पडतो. हा वादळी स्वरूपाचा असल्याने त्यास कालबैसाखी असे म्हणतात. बघा, कालबैसाखी हा पाऊस कुठे पडतो असं विचारलं जाते, तर तो बंगाल, पश्चिम बंगाल आणि झारखंड राज्यामध्ये पडतो. हे जोड्या लावामध्ये विचारले जाते, लक्षात ठेवा. तसेच मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या प्रारंभी मान्सूनपूर्व पाऊस पडतो. हा पाऊस वादळी व गडगडाटी स्वरूपाचा असतो. कर्नाटक व केरळमध्ये या पावसास ब्लॉसम शावर असे म्हणतात. बघा, हे महत्त्वाचं आहे. कर्नाटक आणि केरळमध्ये पाऊस पडतो, त्याला ब्लॉसम शावर म्हणतो, म्हणजेच फुलाचा वर्षाव. तो कॉफीच्या पिकासाठी उपयुक्त असतो. या पावसास महाराष्ट्रात आम्रसरी किंवा वडिवाचा पाऊस म्हणतात. हे सुद्धा महत्त्वाचं लक्षात ठेवा. पावसाळा बघूया.
साधारणतः जूनच्या मध्यापासून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पावसाळा ऋतू असतो. या ऋतूत हवामान उष्ण व दमट असते. पावसाळ्यात भारताच्या उत्तर व वायव्य भागातील कमी वायुदाबाची तीव्रता वाढते. त्यामुळे दक्षिणेकडील महासागरावरील जास्त वायुदाबाकडून कमी वायुदाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागतात. ते बाष्पयुक्त असतात. त्यांच्यापासून जवळजवळ संपूर्ण भारतात पाऊस पडतो. या वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे असते. त्यामुळे हे वारे नैऋत्य मोसमी वारे म्हणून ओळखले जाते. या वाऱ्यांपासून सह्याद्रीच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण भारतीय पठारी भागात पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होते. हे लक्षात ठेवा. इथून एवढं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्यापासून जवळजवळ संपूर्ण भारतात पाऊस पडतो. या वाऱ्यांची दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे असते. त्यामुळे हे वारे नैऋत्य मोसमी वारे म्हणून ओळखले जाते. बघा, संपूर्ण भारतात कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो? तर नैऋत्य मोसमी वारे हे विचारलं आहे म्हणून लक्षात ठेवा. समोर बघूया. ही आकृती बघा. ही भारतीय पठारावरील पर्जन्यमान आहे. बघा, आकृती 11.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे सह्याद्रीच्या पूर्वेकडे पावसाचे प्रमाण एकदम कमी होते. यामुळे या प्रदेशाला पर्जन्यछायाचा प्रदेश म्हणतात. बघा, पर्जन्यछायाचा प्रदेश का म्हणतात? सह्याद्रीच्या पूर्वेकडे पावसाचे प्रमाण एकदम कमी होते. यामुळे या प्रदेशाला पर्जन्यछायाचा प्रदेश म्हणतात. पुढे पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. भारताच्या मध्य भागातील विंध्य सातपुडा पर्वताच्या दक्षिण उतारावर तसेच छोटा नागपूरच्या पठारी प्रदेशातही जास्त पाऊस पडतो. राजस्थानमध्ये वाऱ्याच्या समांतर दिशेत अरवली पर्वत पसरलेला आहे. त्यामुळे वाऱ्याच्या मार्गात अडथळा येत नसल्याने पावसाचे प्रमाण कमी आहे. नैऋत्य मान्सून वारे हिमालयाला अडून पश्चिम बंगालवरून पंजाबच्या मैदानापर्यंत जातात. भारताच्या मैदानी प्रदेशात त्यामुळे पाऊस पडतो. या भागात पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जाते. हे आकृती क्रमांक 11.2 मध्ये निरीक्षण करून जाणून घ्या. म्हणूनच उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या पूर्व भागाच्या तुलनेत पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. तसेच पूर्व भागात या वाऱ्यांच्या मार्गात गारो, खासी, जयंती या टेकड्या येतात. बघा, ह्या टेकड्या लक्षात ठेवा. त्या भागात या वाऱ्यापासून जास्त पाऊस पडतो. या टेकड्यांच्या भागातील चेरापुंजी येथे 10,800 मिमी तर मोसिनराम येथे 11,400 मिमीपर्यंत वार्षिक सरासरी पाऊस पडतो. जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारी ही ठिकाणे आहे. हे खूप महत्त्वाचं, लक्षातच ठेवा. जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणे कोणती? चेरापुंजी व मोसिनराम. आपण परतीच्या मान्सूनचा काळ बघूया. ऑक्टोबर व नोव्हेंबर हा मान्सून परतीचा काळ असतो. या काळात वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे भूभागावरून वाहत असल्याने ते कोरडे असतात. बघा, परंतु बंगालच्या उपसागरावरून वाहताना ते बाष्प शोषून घेतात. त्यामुळे आंध्र प्रदेश व तमिळनाडूच्या किनारी भागात या काळात पाऊस पडतो. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हिवाळा बघूया. साधारणतः नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत भारतात हिवाळा ऋतू असतो. या ऋतूत हवामान थंड व कोरडे असते. या ऋतूत दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात तापमान कमी असते. उत्तर भारतात काही वेळा थंडीची लाट येते. हिवाळ्यात काश्मीरच्या खोऱ्यात तसेच हिमालयाच्या वेगवेगळ्या भागात हिमवृष्टी होते. जानेवारी हा भारतातील सर्वात थंड महिना आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. जानेवारी हा भारतातील सर्वात थंड महिना असतो. याच काळात धुके, दव, दहिवर वेगवेगळ्या भागात दिसून येतात. ह्या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. उन्हाळ्यात उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यास काय म्हणतात? लू म्हणतात. आपण बघितलं होतं. रिकामी जागा ही जगातील सर्वाधिक पाऊस पडणारी ठिकाणे आहे. आत्ताच आपण बघितलं होतं. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. तिसरा बघूया. सह्याद्रीच्या पूर्वेस पावसाचे प्रमाण रिकामी जागा आहे एकदम कमी होते. सह्याद्रीच्या पूर्वेस पावसाचे प्रमाण एकदम कमी आहे. चौथा बघूया. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण रिकामी जागा होते, कमी होत जाते. बघा, इथे दिलं आहे. या भागात पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जाते. भारताच्या मैदानी प्रदेशात त्यामुळे पाऊस पडतो. या भागात पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जाते. आपण प्रश्न बघूया. भारताच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांची नावे लिहा. हा प्रश्न आपण सुरुवातीला बघितला होता, महत्त्वाचा आहे. भारताच्या हवामानावरील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात लिहा. ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे पाऊस का व कोठे पडतो?
बघा इथे काही माहिती दिली आहे. वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेचे नाव त्या वाऱ्यांना देतात. या ठिकाणी आपला हा पाठ संपतो. भेटूया पुढच्या पाठात. 12वा पाठ बघत आहोत, भारत जलसंपत्ती व सागर संपत्ती. चला तर मग सुरुवात करूया. जलसंपत्ती बघूया. आपल्याला पावसापासून पाणी मिळते. शेतीसाठी, उद्योगधंद्यांसाठी व दैनंदिन वापरासाठी पाण्याचा उपयोग केला जातो. भारतात ठराविक काळात पाऊस पडतो, परंतु सर्वच भागात तो सारखा पडत नाही. काही भागात खूप पाऊस पडतो तर काही ठिकाणी अगदी कमी पाऊस पडतो. पावसाचे पाणी भूपृष्ठावर नद्या, तलाव, सरोवरे इत्यादीद्वारा आपल्याला मिळत असते. यालाच भूपृष्ठीय जल असे म्हणतात. बघा, भूपृष्ठीय जल म्हणजे काय? पावसाचे पाणी भूपृष्ठावर नद्या, तलाव, सरोवरे इत्यादीद्वारा आपल्याला मिळत असते. यालाच भूपृष्ठीय जल असे म्हणतात. नदीचे बरेचसे पाणी वाहत जाऊन समुद्रास मिळते. पावसाचे काही पाणी जमिनीमध्ये मुरते व ते भूपृष्ठाखालून वाहते किंवा साठते. या भूपृष्ठाखालील पाण्यास भूजल असे म्हणतात. बघा, भूपृष्ठाखालील पाण्यास भूजल असे म्हणतात. भारतातील पर्जन्याच्या असमान वितरणामुळे अनेक वेळा उत्तरेकडील ब्रह्मपुत्रा, कोसी, गंडक इत्यादी नद्यांना पूर येतात. बघा, इथे प्रश्न कसा बनू शकतो? उत्तरेकडील नद्यांना पूर का येतो? तर बघा, भारतातील पर्जन्याच्या असमान वितरणामुळे अनेक वेळा उत्तरेकडील ब्रह्मपुत्रा, कोसी, गंडक इत्यादी नद्यांना पूर येतो. दुसरा प्रश्न असा बनू शकते की उत्तरेकडील कोणत्या नद्यांना पूर येतो? तर बघा, हे 3 लक्षात ठेवा, ब्रह्मपुत्रा, कोसी आणि गंडक. समोर बघूया. चेरापुंजी, मोसिन राम या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. हे महत्त्वाचं आहे, आपण बघितलं आहे हे. तथापि राजस्थान, दक्षिण भारतीय पठारावरील पश्चिम घाटाच्या पूर्वेस अत्यंत कमी पाऊस पडतो. बघा, पश्चिम घाटाच्या पूर्वेस अत्यंत कमी म्हणत आहे, म्हणून हा महत्त्वाचं बनते आपल्यासाठी. त्यामुळे या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. बघा, हे लक्षात ठेवा, सर्वात जास्त पाऊस आणि सर्वात कमी पाऊस. अत्यंत कमी पश्चिम घाटाच्या पूर्वेस अत्यंत कमी आणि सर्वात जास्त चेरापुंजी आणि मोसिनराम. समोर बघूया. भारतातील जलसंपत्तीचा वापर मुख्यत्वे नद्या, सरोवरे, नैसर्गिक व मानवनिर्मित तलाव, विहिरी व विंधन विहिरीद्वारा केला जातो. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात नद्यांना 12 महिने पाणी असते. बघा, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात नद्यांना 12 महिने पाणी असते. तेथे नद्यांच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. दक्षिणेकडील पठारावर नद्या मर्यादित काळात वाहतात. पावसाळ्यात पडणारे पाणी नद्यांवर धरणे बांधून अडवले जाते. कालव्यांद्वारे दूरच्या प्रदेशापर्यंत जलसिंचनासाठी पाणी पुरवठा करून पाण्याची गरज भागवण्यात येते. महानदीवरील हिराकुंड धरण, गोदावरीवरील जायकवाडी प्रकल्प, दामोदर नदीवरील धरणे, सतलज नदीवरील भाकरा नांगल प्रकल्प व त्यातून पाणी पुरवठा करणारा राजस्थान कालवा ही काही ठळक वैशिष्ट्ये आहे. बघा, यावर जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला आहे. महानदीवर कोणतं धरण आहे? हिराकुंड. गोदावरीवरील धरण जायकवाडी, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि सतलज नदीवरील भाकरा नानगल. समोर बघूया. पाण्याचा वापर जलसिंचनाबरोबर जलविद्युत निर्मिती, मासेमारी, पर्यटन इत्यादीसाठी सुद्धा होतो. पाणी टंचाई असलेल्या व पर्जन्यछायेच्या प्रदेशात भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. बघा, भूजलाचा वापर कुठे मोठ्या प्रमाणावर केला जातो? तर पाणी टंचाई असलेल्या व पर्जन्यछायेच्या प्रदेशात भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. विहिरी, विंधन विहिरी निर्माण करून पाण्याची सोय केली जाते. दक्षिण भारतात विशेषतः कर्नाटक, तमिळनाडू या राज्यातील पठारी भागात अच्छिद्र खडक असल्यामुळे तलाव बांधून पाणी साठवून त्याचा वापर केला जातो. बघा, हे सुद्धा लक्षात घ्या. कर्नाटक, तमिळनाडू या राज्यातील पठारी भागात अच्छिद्र खडक असल्याने तलाव बांधून पाणी साठवून त्यांचा वापर केला जातो. म्हणजे कर्नाटक, तमिळनाडू या राज्यामध्ये अच्छिद्र खडक आहे, हे आपल्याला माहिती हवं. बघा, पाण्याचा अतिवापर, पाण्याचे प्रदूषण, भूजल पातळी कमी होणे इत्यादी जलसंपत्ती वापराच्या समस्या आहेत. जलसंपत्ती वापराच्या समस्या काय आहे? पाण्याचा अतिवापर, पाण्याचे प्रदूषण, भूजल पातळी कमी होणे, हे लक्षात घ्या. भूगोलमध्ये खूप सोपे प्रश्न असते आणि आपण त्याला सोडून देतो, म्हणून हे स्टेट बोर्डमधून लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आपण समोर बघूया. म्हणून जलसंपत्तीचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. आपण सागर संपत्ती बघूया. भारतीय मुख्य भूमीच्या 3 बाजू सागराने वेढलेल्या आहे, हे आपल्याला माहिती आहे, आपण आकाशामध्ये बघितलं आहे. भारतीय मुख्य भूमीच्या 3 बाजू सागराने वेढलेल्या आहे. सागर जलात, सागर तळावर व
सागर तळाखाली विविध नैसर्गिक संपत्तीचे साठे आहेत. समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या व संपत्तीस आपण जलसंपत्ती म्हणतो. बघा, जलसंपत्ती कशाला म्हणतो? सागर जलात, सागर तळावर व सागर तळाखाली विविध नैसर्गिक संपत्तीचे साठे आहेत. समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या या जलसंपत्तीस आपण सागर संपत्ती म्हणतो. विविध प्रकारचे जलचर, प्रवाळ व मोती सागरात सापडतात. बघा, हा शब्द महत्त्वाचा आहे, तुम्ही लिहून घ्या हा शब्द. सागर तळाखाली सापडणारी शुद्ध स्वरूपातील खनिजे, सागर तळाखालील उपलब्ध असलेले नैसर्गिक वायू व खनिज तेलाचे साठे, सागराच्या पाण्यापासून प्राप्त होणारे मीठ, ही सर्व सागर संपत्ती होय. सागराचे पाणी खारट असते. या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अनेक ठिकाणी मिठागरे आहे. बघा, पश्चिम किनाऱ्यावर मिठागरे आहे, हे लक्षात राहू द्या. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणावर मीठ तयार करतात, हे सुद्धा माहिती हवं तुम्हाला. पश्चिम भारतीय किनारपट्टीजवळील समुद्रतळ उथळ आहे. या भागात पाणी उबदार असते. या पाण्यात अनेक प्रकारचे मासे व सागरी जीव मोठ्या संख्येने आढळतात. माशांचा उपयोग अन्न, खत व औषध निर्मितीसाठी होतो, हे लक्षात राहू द्या. माशांचा उपयोग खत आणि औषध निर्मितीसाठी होतो. कच्छच्या किनाऱ्यापासून ते सुंदरबन पर्यंत भारतीय सागरी क्षेत्रात मासेमारी व्यवसाय चालतो. कच्छ कुठे आहे आणि सुंदरबन कुठे आहे, हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. ही आकृती बघा, यात मिठागर दिला आहे, पान वनस्पती दिला आहे, खनिज साठे दिले आहे, खनिज तेल साठे, विहिरी, तेल विहिरी, तराफा दिला आहे आणि जलचर दिला आहे. बघा, इथे सागरात काही सजीवापासून प्रवाळ व मोती तयार होतात, हे लक्षात राहू द्या. सजीवांपासून प्रवाळ व मोती तयार होतात. त्यापासून औषधे व दागिने तयार करतात. भारताच्या दक्षिणेकडील मन्नारचे आखात त्यासाठी प्रसिद्ध आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. मन्नारचे आखात कुठे आहे? भारताच्या दक्षिणेकडे. बघा, इथून सागरात काही सजीवापासून प्रवाळ व मोती तयार होतात. त्यासाठी औषधे व दागिने तयार करतात. भारताच्या दक्षिणेकडील मन्नारचे आखात त्यासाठी प्रसिद्ध आहे. समुद्र तळाखालील नैसर्गिक वायू व खनिज तेल काही ठिकाणी सापडतात. मुंबईजवळील अरबी समुद्रात मुंबई हाय येथे असे साठे आहे, हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. येथे तेल व वायू विहिरी आहे. केरळच्या किनारी भागात थोरियम हे अणुऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असलेले खनिज सापडते. बघा, केरळच्या किनारी भागात थोरियम मिळते आणि ते अणुऊर्जा निर्मितीसाठी त्यांचा उपयोग होतो. बघा, उडीसा व महाराष्ट्राच्या सागरी भागात सुद्धा काही खनिजे आढळते. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळातील खनिजांचे सागरी किनाऱ्यावर तसेच सागर तळाशी संचयन होते. ही संचयित खनिजे बऱ्याच अंशी शुद्ध स्वरूपात असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 71% भाग सागराने व्यापलेला आहे. हा आकडा लक्षात ठेवा. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 71% भाग सागराने व्यापलेला आहे. मानवाची भविष्यातील साधनसंपत्ती सागरातून प्राप्त होऊ शकते. सागरातील जलचर, खनिज संपत्ती व वनस्पती यांचा वापर भविष्यात वाढेल. त्यामुळे नियोजन करून सागर संपत्तीचा वापर करणे आवश्यक आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण प्रश्न बघूया. भूपृष्ठाखालील पाण्याच्या साठ्यास काय म्हणतात? भूजल म्हणतात याला. भूपृष्ठाखालील पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात. नद्या, तलाव, सरोवरे हे पाण्याचे कोणत्या प्रकारचे स्रोत आहे? समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या संपत्तीस काय म्हणतात? बघा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. भारताच्या कोणत्या सागरी भागात मोती सापडतात? बघा, इथे बघितलं होतं आपण दुसऱ्या पेजवर. भारताच्या दक्षिणेकडील मन्नारचे आखात यासाठी प्रसिद्ध आहे, प्रवाळ आणि मोतीसाठी. हे खूप महत्त्वाचं आहे, हे विचारलं आहे, लक्षात ठेवा. पाण्याचा कोणकोणत्या कामासाठी वापर केला जातो? भारतातील कोणत्या किनारपट्टीवर मासे मोठ्या प्रमाणात आढळते? जलसंपत्तीच्या योग्य वापराची आवश्यकता का आहे? भारतातील पाण्याचा वापर दिला आहे. बघा, ही माहिती महत्त्वाची आहे, लक्ष देऊन बघा. भारतातील वापरण्यात येणाऱ्या पाण्यांपैकी सुमारे 92% पाणी कृषीसाठी, 5% पाणी उद्योगधंद्यांसाठी व 3% पाणी दैनंदिन गरजांसाठी वापरले जातात. सर्वात जास्त पाणी कशासाठी वापरले जातात? तर कृषीसाठी. बघा, इथे पण दिलं आहे 92%. हे लक्षात ठेवा, कुठे लिहून घ्या.
महत्त्वाचा आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पाठासोबत नवीन माहिती घेऊन. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. थँक्यू.